सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रायडर 686 या चॅनलवर। तर आज आपण चाललो आहे आपल्या FZचे ऑइल बदली जनरल चेकअप करायला। तर तिथले मेकॅनिकल कसे आहेत, काय आहे, त्यांचा बिहेवियर कसा आहे, त्यांचे वागणे कसे आहेत आपण बघूया तिथे जाऊन। तर चल भेटूया आपण सगळं आपल्या बाईकवर। तर आज आपण चाललो आहे निकम यामाहामध्ये आपल्या बाईकची सर्व्हिसिंग करण्यासाठी ऑइल बदली जनरल चेकअप करून घ्यायचा आहे हिचं। तर बघूया किती खर्च येतोय, काय येतोय, तिथले मेकॅनिकल्स कसे आहेत, त्यांचा व्यवहार कसा आहे, त्यांचं वागणं कसं आहे, हे सगळं आपण आज चेक करूया। आपल्याला तिथलं सगळं काही आवडलं ना तर आपण नेक्स्ट टाईमपासून तिथे काम करून घ्यायचं आपल्या परीचं। मी पहिल्यांदा चालू तिथे ऑइल बदली जनरल चेकअप करण्यासाठी। तर माझा आता रनिंग झालेला आहे, तुम्हाला दाखवतो 70,446 किलोमीटर माझं आतापर्यंत झालेलं आहे रनिंग। तर आपण कंटिन्यू करूया पुढे व्हिडिओ, आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये सोडून जाऊ नका प्लीज माझ्यासाठी। आज आपण R15 चालवून बघणार आहोत, पहिल्यांदा आपण R15 चालणार आहे। तर बघूया कशी वाटते, काय वाटते, शोरूमवाले देतात का नाही चालवायला, कारण की त्यांच्याकडे ट्रायलसाठी असेल तर त्यांनी देणार ना। तर बघूया, भेटली तर आपण आज R15 चालवून बघायची, आपल्याला कशी वाटते, काय वाटते, आपल्या हाईटला बसत्या का नाही, हे सगळं आपण आज चेक करायचं आहे। आणि बघूया लाईफमध्ये कधी आपल्याला घ्यायची झाली ना तर आपण घेऊन टाकू R15। फक्त तुमच्या सपोर्टमुळे होऊन जाईल ते। जर तुम्ही माझ्या चॅनेलला चांगले सपोर्ट केला, चांगले सपोर्ट द्या माझ्या व्हिडिओला, माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करा प्लीज, आणि मला सबस्क्राईब करा, माझे सबस्क्राईब लवकर वाढवा प्लीज। सबस्क्राईब करा, लाईक तर नक्कीच करा, कमेंट करा। एक पण पोचले आता निकम यामाहाजवळ, झालं इथनं थोडंसं अंतरावरच आहे। तर बघूया, गाडी देऊया सर्व्हिसिंग करायला आणि बघूया आपल्याला शूट करायला देतात का बघूया। जर त्याने शूट करायला दिलं, कसे काम करतात ते, तर आपण शूट करूया, नाही तर आपलं काय आपण काही करू शकत नाही। तर चला बघूया काय काय होते। 2000 years later. तर आपण भेटलो काही वेळानंतर परत एकदा। आपल्या बाईकचं काम झालेलं आहे। किती बिल आलं, काय आलं, तर मला मी थोड्या वेळ सांगेन। आता विषय काय झाला आहे, बाईकचं काम म्हटलं तर एक नंबर झालेला आहे, काय विषय नाही। म्हणजे पहिला ऑइल बदलीच्या पहिला आणि ऑइल बदलीनंतरनं पिकअपला वगैरे म्हणा, परत ॲक्सिलरेशन, जो फरक पडतोय ना। हॅलो दोस्तो, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो काय झालं, मी मध्ये थोडा वेळ बिझी होतो, त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही। तर मला किती खर्च आला ऑइल बदली जनरल चेकअपचा, तर असा आहे की माझी क्लच केबल खराब झाली होती, ती चेंज केली आणि ऑइल चेंज केलं, जनरल चेकअप केलं, चेन स्प्रे केला। तर मला किती खर्च आला तुम्हाला दाखवतो मी। तर मला टोटल एकूण किती खर्च आला, तर मला 1596 रुपये खर्च आलेला आहे। तर मित्रांनो, असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू असंच या चॅनलवर। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चांगले आपल्या भावाला के लिए। बाय बाय।